तर आज आपण हे पौष्टिक धपाटे बनवलेत, जे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा रात्रीचा एक हलका आहार म्हणून सुद्धा खाऊ शकता. तर आता अगदी घरचंच साहित्य आहे, झटपट असे तयार होतात. त्यामुळे तुम्ही कृती अगदी व्यवस्थित पहा. आणि पाहता पाहता मी तुम्हाला एक छान असा एक विचार सांगणार आहे, जो मला खरंच स्वतःला खूप आवडला. तर आपल्याला सतत आपण विचार करत असतो, त्यामुळे आपल्याला खूप ताण येतो. तर हा ताण कसा कमी करायचा, तणावमुक्त असं आयुष्य कसं जगायचं, तर ह्यासाठी माझ्या ऐकण्यामध्ये एक गोष्ट आली. तर ती अशी होती की एकदा एक वक्ता भाषणासाठी उभा राहिला. त्याने पिण्यासाठी पाण्याचा ग्लास हातामध्ये घेतला आणि त्यातलं सगळं पाणी पिऊन झाल्यावरही त्याने तो ग्लास हातातच ठेवला आणि सगळ्यांना प्रश्न केला, हा ग्लास जर मी असाच 2 मिनिटं हातात ठेवला तर काय होईल? काहीच नाही, असं उत्तर आलं. अर्धा तास पकडला तर थोडा त्रास होईल. 2 तास पकडला तर हात आपला भरून येईल आणि अजून जास्त वेळ जर पकडला तर आपल्या हाताला मुंग्या येतील आणि परिस्थिती चिंताजनक होईल. खरं तर ग्लासाचं वजन तितकंच आहे, त्याच्यात काहीच बदल झालेला नाही. पण ते ग्लास खूप वेळ हातात धरून ठेवल्यामुळे त्रास वाढला. ताणतणावाचं सुद्धा असंच आहे. थोडा ताण घेतला तर काही फरक पडत नाही, पण तणाव जर तुम्ही पकडून ठेवलात तर ग्लासामुळे जसं हातावर प्रेशर आलं, तसंच तणावामुळे मेंदूवर प्रेशर येतं. म्हणजेच आपला ताण जो आहे तो बाजूला करायचा, तणावावरती फोकस करण्यापेक्षा त्यावर काय उपाय करता येईल ह्याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे ऐकायला हे जरी सोपं वाटलं असतं ना, तरी सुद्धा अशक्य असं नाहीये. त्यामुळे तुम्ही सुद्धा हे फॉलो केलं तर तणावमुक्त आयुष्य नक्कीच जगू शकता. तर तुमचं ह्यावरती काय म्हणणं आहे? तुम्हाला हे पटलं का? हे मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा.